गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील विट्स हॉटेलवरून बरंच राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते। आरोप प्रत्यारोपाच्या फायरी या ठिकाणी झाडल्या जात आहेत। मात्र हे हॉटेल नेमकं कुणाचं आहे, ते एसडीएम यांच्यापर्यंत लिलावासाठी कसं काय पोहोचलं आणि मग या लिलावामध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं, त्यांनी काय काय बोली या ठिकाणी लावली, किती वेळा लिलाव झाला, हे सगळे प्रश्न तुमच्या समोर जर पडली असतील तर त्याची उत्तरं आपण आज या ठिकाणी एसडीएम व्यंकट राठोड यांच्याकडनं घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे की या हॉटेलचा नेमका मालक कोण आहे? या हॉटेलचे आमच्याकडे ताब्यात येण्यापूर्वी मालक होते रमेश हावेले नावाचे एक व्यक्ती होते। त्यांचं एक धनदा कॉर्पोरेशन म्हणून कंपनी होती, त्या कंपनीच्या मालकीचं हे हॉटेल होतं। हां, बरं। मग पुढे ह्याचा प्रवास कसा झाला लिलावापर्यंत? त्या व्यक्तीने रमेश हावेले यांनी ठेवीदाराचे पैसे बुडवले म्हणून ठेवीदार कसे आले या हॉटेलमध्ये? त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, ठेवीदार होते, त्यांचे पैसे त्यांनी बुडवले। त्याच्यामुळे MPID ॲक्टनुसार जर ठेवीदाराचे पैसे, गुंतवणूकदाराचे पैसे जर कुणी बुडवत असेल तर त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त करतो आणि त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून ते ठेवीदाराचे पैसे वापस करण्याची तरतूद आहे। बरं, पुढे लिलावापर्यंतची सविस्तर प्रक्रिया सांगा की कसं, किती वेळा लिलाव झाला, काय काय? 2018ला पहिल्यांदा ही प्रॉपर्टी SDMच्या अंतर्गत आली आणि ही जप्त झाली कोर्टाच्या आदेशानुसार। 2018ला कोर्टाच्या आदेशानुसार पुण्याच्या एका व्हॅल्युअरकडून आपण त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून घेतलं आणि त्या व्हॅल्युअरने फेअर मार्केट व्हॅल्यू म्हणून 75,92,00,000 एवढी किंमत त्यांनी काढून दिली आणि रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणून 64,53,00,000 एवढी किंमत त्यांनी काढून दिली होती। त्यानुसार 2019 मध्ये, फेब्रुवारी 2019 मध्ये पहिला लिलाव या प्रॉपर्टीचा ठेवण्यात आला होता। तो होता 76 कोटी, म्हणजे जी फेअर मार्केट व्हॅल्यू जी व्हॅल्यूअरने दिली होती त्याच्यानुसार 76 कोटी हा एवढी किंमत आम्ही ठेवली होती, पण त्या लिलावामध्ये कोणीही सहभागी झालेलं नव्हतं। मग त्यानंतर मग कोर्टाच्या आदेशानुसार जून 2019 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा लिलाव ठेवण्यात आला होता, पण यावेळेस त्याची लिलावाची बेसिक मूळ किंमत जी होती ती रिअलायझेबल अमाऊंट म्हणजे 64,53,00,000 एवढी ठेवण्यात आली होती। पण यावेळेस सुद्धा कुणीही बोली लावायला कुणी समोर आलं नाही, त्याच्यामुळे हा लिलाव सुद्धा निष्फळ ठरला। त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्याच किमतीवर म्हणजे 64,53,00,000 या किमतीवर तिसरा कॉल देण्यात आला लिलावाचा। त्यावेळी सुद्धा कुणीही समोर प्रॉपर्टी घ्यायला कुणीही समोर आलं नाही। त्यानंतर पुन्हा लिलावाची चौथी फेरी फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आली, त्यावेळेस किंमत तीच होती 64,53,00,000। चौथ्या फेरीमध्ये सुद्धा कुणीही बोली लावली नाही आणि लिलाव घेतला नाही। त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये जे ठेवीदार होते त्यांनी न्यायालयाला विनंती केली की 64 कोटी ही खूप मोठी रक्कम होते, त्याच्यामुळे प्रॉपर्टीचे 2 हिस्से करा आणि 2 वेगवेगळे लिलाव करा, म्हणजे जे कुणी एखादे प्लॉट कुणीतरी घेईल आणि हे पैसे लवकर आपल्याला मिळतील, म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रॉपर्टीचे 2 हिस्से करण्यात आले, एक ओपन प्लॉट आणि दुसरा इमारतीचा प्लॉट, आणि त्याच्यानुसार मग त्याची व्हॅल्युएशन ठरवण्यात आलं आणि ओपन प्लॉट 17,67,00,000 आणि इमारत आणि त्याचा प्लॉट हे 46,85,00,000 एवढी किंमत ठरवून लिलावाची पाचवी फेरी नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आली। त्यावेळी सुद्धा एकही व्यक्ती समोर आला नाही, कोणती कंपनी समोर आली नाही आणि ते निष्फळ ठरलं। त्यानंतर लिलावाची 6वी फेरी घेण्यात आली, ती डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आली। यावेळी सुद्धा दोन्ही प्रॉपर्टीची किंमत ही जी रिअलायझेबल अमाऊंट आहे 64,53,00,000 तेवढीच ठेवण्यात आली। यावेळी सुद्धा कुणीही समोर आलं नाही। त्यानंतर ही शेवटची फेरी 2025 मध्ये मे महिन्यामध्ये आपण घेतली, 7वी फेरी, यामध्ये 64,53,00,000 ही किंमत ठेवण्यात आली होती। मग यामध्ये कोण सहभागी झाले आणि हे कोण आहेत? यामध्ये 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे ई ऑक्शनची, त्याच्यावर आम्ही ही निविदा ऑक्शन काढलं होतं। त्यामध्ये 3 कंपन्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं, त्यांनी DD भरलं, EMD भरले आणि त्याच्यानंतर त्यानुसार 20 तारखेला लिलावाची प्रक्रिया पूर्ण पडली। यामध्ये
सिद्धांत मटेरियल अँड प्रोक्युरमेंट एक कंपनी आहे. त्यानंतर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम LLP ही एक कंपनी आहे आणि कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड ही तिसरी कंपनी. ह्या 3 कंपनीने दिनांक 20 मे रोजी ई ऑक्शनमध्ये बोली लावली. सर्वाधिक बोली ही सिद्धांत मटेरियल अँड प्रोक्युरमेंट कंपनी जी आहे त्यांनी 64 कोटी 82 लाख रुपये ही सर्वाधिक बोली लावली. आणि आता याची पुढची प्रक्रिया काय आहे? जी कंपनी किंवा जो व्यक्ती हायेस्ट बोली लावतो त्यांना 25 जी बोलीची जी रक्कम आहे त्याच्या 25% रक्कम ही 30 दिवसामध्ये आमच्याकडे भरावी लागते आणि उर्वरित 75% रक्कम ही पुढच्या 3 महिन्यामध्ये भरावी लागते. जर यांनी वेळेत 25% रक्कम जर वेळेत भरली नाही किंवा उर्वरित 75% रक्कम भरली नाही तर त्यांचा जो आमच्यासोबत जो ई ऑक्शनचा जो क्लेम आहे तो त्यांचा क्लेम संपुष्टात येतो आणि त्यांनी जी EMD आमच्याकडे भरलेली आहे. किती रुपयांची EMD? 20 लाखाची EMD आहे ती आम्ही जप्त करून घेऊ. बरं, म्हणजे आता यातल्या कोणी जर हॉटेल नाकारलं किंवा त्यापर्यंत भरलं नाही तर त्याला 20 लाख रुपये सोडावे लागतील. बरं, जप्त होतील. बरं, दुसरं आणखीन एक यामध्ये बोललं जातं की ज्या दैनिकांमध्ये ॲड द्यावी अशा प्रकारचा नियम होता, मात्र ती दिली गेली नाही. गव्हर्नमेंटच्या जाहिराती किंवा ॲड जे असतात ते आम्ही DGPR कडून आम्ही त्यांना पाठवत असतो. जर आपल्या लोकल लेवलचा असेल तर आपले जे जिल्हा माहिती अधिकारी आहे त्यांना आम्ही पाठवत असतो आणि ते त्यांच्या सर्क्युलर जे रोटेशन आहे त्या रोटेशननुसार ते डिस्ट्रीब्यूट करतात. आता आम्हाला जास्तीत जास्त बिडर समाविष्ट व्हावे या ऑप्शनमध्ये म्हणून आम्ही मुंबईला पाठवलं होतं आणि मुंबईने त्यांच्या रोटेशननुसार त्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिलेली आहे. बरं, दुसरं आणखीन याच्यामध्ये विट्स नाव कसं पडलं? ह्या हॉटेलचं पूर्वीचं नाव वेदांत असं होतं, पण धंदा कॉर्पोरेशन आणि विट्स ही जी हॉटेलची चेन आहे यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आणि ह्या कॉन्ट्रॅक्टनुसार त्यांनी विट्स हे ब्रँड नेम वापरलं. धंदा कॉर्पोरेशनच्या हॉटेलने विट्स हे ब्रँड नेम वापरलं आणि ह्या हॉटेलचं जो ऑनलाईन बिझनेस बुकिंग वगैरे ज्या गोष्टी व्हायच्या ते त्यांनी विट्स कंपनीने पाहिलं. त्याच्यामुळे आणि याच्या बदल्यात त्यांना सर्व्हिस चार्जेस आणि कमिशन त्यांना देण्यात येत होते. त्याच्यामुळे विट्स हे फक्त ब्रँड नेम म्हणून वापरल्या गेलं. पुन्हा एक प्रश्न विचारतो की ज्या कुठली कंपनी यात लिलावामध्ये सर्वाधिक बोली लावली त्यांनी जर 25% रक्कम ही 1 महिन्यात आणि उर्वरित 75% रक्कम ही जर 3 महिन्यात भरली नाही तर त्यांनी जी तुमच्याकडे अनामत रक्कम 20 लाख रुपये ठेवली ती त्यांना सोडावी लागेल किंवा दावा सोडला तरी पण सोडावी लागेल आणि पैसे भरले नाही तरी पण सोडावे लागेल. धन्यवाद. हे होते SDM ज्यांच्याकडे या लिलावाची प्रक्रिया होती आणि या लिलावाची सगळी प्रक्रिया कशी पार पडली या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं. मात्र या कंपनीनं ज्या कोणी कंपनीनं हे हॉटेल लिलावामध्ये घेतलेलं आहे त्यांनी जर त्यांची जी रक्कम आहे 25% ती 1 महिन्यात म्हणजे येत्या 21 तारखेपर्यंत भरली नाही किंवा पुढची उर्वरित 75% रक्कम ही जर पुढच्या 3 महिन्यात भरली नाही तर त्यांची अनामत रक्कम या ठिकाणी जप्त करण्यात येईल. ती रक्कम आहे 20 लाख रुपये. आणि त्यामुळे जे सामान्य माणसाला प्रश्न पडलेत की हॉटेल नेमकं कुणाचं होतं, ते लिलावापर्यंत कसं पोचलं, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं SDM यांनी आपल्याला दिली आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.